रायगड जिल्ह्यातल्या महाड MIDC मधील कंपन्यांचे रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन कुंबळे गावानजीक फुटल्याने रासायनिक सांडपाणी उघड्यावरून वाहू लागले। या रासायनिक सांडपाण्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावरती दुर्गंधी देखील पसरली आहे। सुमारे 1 तास हे सांडपाणी वाहत होते। महत्त्वाचे म्हणजे पाईपलाईनला असलेला MS चा टॉवर वॉल अज्ञात व्यक्तीने कटिंग केल्याने तो वॉल तुटला व रासायनयुक्त केमिकल्स बाहेर आले, असे महाड MIDC चे अधिकारी प्रमोद भांगरे यांनी सांगितले। परंतु या सगळ्या घटनेमुळे शेतामध्ये हजारो लिटर केमिकल युक्त पाणी गेल्यामुळे शेतीचे फार मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले। 1 तास झाला तरी MIDC तील कोणतेही कर्मचारी घटनास्थळी पोहोचलेले नव्हते। रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी ही पाईपलाईन फुटण्याची ही पहिलीच घटना नसून यापूर्वी देखील अनेक वेळा रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन फुटण्याच्या घटना वारंवार होत आहेत। तरी देखील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व MIDC चे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे कुंबळे गावातील नागरिकांमधून बोलले जात आहे।